लगीन व्हायला, अर्थात द्याव नाहीत थाऱ्यावर. सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, लवकराव वाटतंय आता म्हातारपणात, म्हाताऱ्याला बी असतंय मना प्रेम करू नये का त्यानं, मला दिसतंय वरगीनं देत हिरवा पिकलं पानं, न्यारी गोडी भारी हाय रसपानात, लवकराव वाटतंय आता म्हातारपणात. छा 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 छा, नाद करायचा नाही. अरे आपण काय कोणाचे एकात का दोन्हीत जाऊन दे हानीत, पण काय ही 90 साठी झडती. आमचं कडवं 50 रुपये 90ला मागितलं की देत नाही, म्हणून मी घरातलं काय काम करत नाही. हे कसं भाड्याला 50 हो, जाऊ दे की तुटत. आणि वरती आमचं कडवं म्हणतंय माझं लगीन कर. मी माप लगीन करायला बसलोय वजेचं. खरं गावातली तरा माहिती आहे की तुम्हाला, ठरायला आलेलं बी मोडतंय आणि आपल्या जवळच्याच जुळतंय का बघत्या. माईकवाला बी मंडळाची नावं घेतो तोंड बघून, बलबिन कालमीला नाही त्या माईकची गरज, सांगतो छाती ठोकून. बापू बापू कुठून? अहो कुठून? त्या दारूच्या दुकानातून शेरडासनी भारा आलोय टाकून. आज बापू रोकीचं गिराक आहे वाटतं. नाही नाही, जत्रा आहे. मी आज बकरं बघायच्या नादात आहे. पांडुमा, तुला काय आज गावात बकरं मिळायचं नाही, सगळ्या मेंढ्याच आहेत. मेंढ्या आहे तू आहे, मी बघतो की चापचून. त्यात लय माझा हातखंडा आहे. नुसता हात लावला की बकरं 2 पायावर उभंच राहते असं टाकून. आगा बापू, बकर 4 पायाचं असतंय की तुझं 2 पायाचं बकर कुठलं रे? का जुन्या काळातलं पाखरू आलंय वाटतं गौरीला. बापू, जत्रा करायची आहे जत्रा, शिवाशिव नाही. तुझ्या ह्या गुणामुळे आमची लग्न विना. बायोडाटा दावा गेलं की तुझाच बायोडाटा सांगतात आम्हाला. पहिल्या काळातलं श्रीकृष्ण होतोस का काय? त्यामुळे तुझ्या घरात सगळी मोग्याची आणि मातीची भांडी आहेत. बरं, माझ्याकडे एक खाटकी आहे. तुझा खाटकी होय? 8-8 दिवस गडी फ्रीजला ठेवत्याला. कार्यक्रम चालू असताना खुनवून नेतय आडाला, दरपून धरतय सावजीपुरातल्या भिताडाला. 10वी 12वी झालेली पोरं करते गोळा आणि त्यांच्या बहिणीवर ठेवते डोळा. बकरा आहे ते रेडा नव. तू बी चांगला चेकाळायच की रे. पांडुमा, ह्याला चापतून बघतोस का? बकर पाहिजे, मेंढी नको. थांब थांब गप, तू ताट्यावर थांब. मी बघतो त्याला काय करायचं. जरा बॅटरी लावतो. सीधा ते चार्जिंगची आहे. तुला काय नाही, थांब जरा. लावतो की थांब माझा गप. घालतो जरा. हे दांडगे दिसते रे. अरे लिंग तरी बघू का नको? लिंग असलेलं बकरं चालतंय वे जत्रेला. अगा माग चापतून बघ. माग बघतो थांब. सारखं माग चापचून बघ, पुढे चापचून बघ. हे माग मुत्याला आहे की रे, मधी मुत्याला नाही वाटते. हे जत्रेला चालतंय वे. अगा ये अगं बकरं बी बघून आणले. बघ का तू बघ. बघ नाही तर देव आमच्या मागे लागेल. बापू जरा नवीन चापत. तुझ्या बॅटरीच्या खटक्याला पावडर आली असेल बघ, चार्जिंग कमी पडतंय. आलं बघ चार्जिंगचं औषध. माझा
तुझा वाटा धरूनच झालाय माझा तोटा. बापू तुझ्या झालाय कशानं तोटा? का अजून मधून काढतोयस का आता? म्हणून तुझ्या घराचा झालाय गोटा. पांडुमा हा तुझ्या माझ्या जवानीत आपलं माफ केलंय मग आपण. ते काय उपयोग नाही, यांच्या डोसक्याच्या वरनं जातंय ते. यांचं एवढं लग्नाचं बघूया चला. तू म्हणती ते खरं आहे. औंधा काय राखत नाही सोडतो. बरोबर चला जाऊया आपण मुरगुबाईच्या देवळाकडे. चला तुम्ही. चला चला. बँक ऑफ महाराष्ट्रातला साहेब कर्ज देतोय मास्तरला, शेतकऱ्यांनी फेऱ्या मारायला लावतोय कागदाला, लाईट जाते तासा तासाला, बिल येते हातभर गरीबाच्या घराला. धुणं धुवायला बसती या दारात, ती येतोय पाठीमागच्या दारात घरात. कपाळी लावतोय गंध, बाईनं लावलाय वेगळा छंद, लग्न व्हायचा मार्ग झालाय बंद. हा बर किशा, अरे रात्री कुठं आलाच नाही ना? काय लेका, महादेवाच्या देवळाच्या दारात बसलो तू. काय रे, 2 दिवस झालं भैरीच्या देवळात काळ्या कापडात कोण उतारा ठेवून चालतोय त्याच्या दुमावर बसल्यालो. कोण आहे रे तो? त्यो गाड्यांचा सायलेन्सर चोरत्याला, गावातल्या पोरासनी लिंबवाचा नाद लावत्याला. तो होय, गावातल्या पोरांची कापड चोरून नेत्याला आणि बाहेरल्या पोरांची लग्न लावून देत्याला. काय लेका लगीन लावून देतय? पोरींची चोरून आणलेली कापड आपणच घालून बसतय. बरं ते तयार तुला एक गंमत दाखवतो. चल. नाही बाबा, नाही बाबा. तिथं बिना लग्नाची पोरं एकमेकासनी मिट्टी मारून बसलेली असतात, त्यांचं बघून तू मला लावशील का आम्हाला? म्हणजे तुला कोण आढळलं तसं? मला तसं दिसल्याशिवाय म्हणतोय मी. त्यामुळं झाड विना झाल्या तिथली मोठी, म्हणून संध्याकाळी तळ्यावर होत्या भेटी गाठी. या गुणानच तिची लग्न विनाच बघ. तुझं झालंय लगीन म्हणून गावाला ठेवतोस होय नाव? अरे होय होय, माझ्याकडे 50 नंबरी ऍडजस्टमेंटचा पाना होता, मी त्याला 18 नंबर नटाला बसविला. तुला लागते 1 नंबर ऐश्वर्या रॉय. हा केले तरी 1 नंबरच बाबा, राहिलं तर चालेल. अरे ठीक आहे. आईना कोंडागर पोचलंयस, फुटभर बाहेर आलेलं दात तेवढं आत घे. अरे तुला बघितलं की पोरींचा हापमूड होतोय. बर बर, तुला धावतोय 1 नंबरचा हिसका काय असतोय तू. शाळेचा शिपाई आणतोय मास्तराचा आव, ढवळ्याच्या हॉटेलात खातोय भाजी पाव, शाळेत जाऊन काढतोय पोरांच्या ताव. गल्ली बोळा बोळात पुढारी आहेत आमच्या गावात, बिनकारणाचा मार खातोय भांगलनीच्या फडात. काय ग बाई, दूध घालायला एकटीने यायची काही सोय नाही. वहिनी एवढं काय चिडलायसा? काय सांगू भाऊजी, दूध घालायला आल्यावर विजिट आहे म्हणत्यात, नंबर द्या म्हणत्यात आणि 2 दिवसानं मला फोन लावून म्हणत्यात माझा विचार करणार का? असल्या ह्या यांच्या गुणामुळे मी लगीन केलेलं नाही बघा, कळलं का? तुम्ही कशाला करशिला? दूध घालायला येणाऱ्या बायका दारात नेऊन सोडतायस आणि चला की मग तुम्हाला मी सोडतो. तेवढं काम चांगलं करतायसा बघा. बसा मग. भाऊजी चला. बहिणी जरा मागे सरकून बसा. हे गाव कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला? असू द्यात, बघणारी किती पतिव्रता आहे ते चांगलं माहित आहे मला. बहिणी जाऊ का? या की चहा करूया. नको नको, कशाला कशाला उगीच. अहो या की करूया. काय? अहो चहा हो. ते ना वहिनी, काय जोडीला कुठे दिसेना? ते वय ते डागाला गेल्यात वैरणीला. मग सोडा. काय नाही म्हणजे तो काय आता 2 तास येत नाही. तुम्हाला राग येणार नसला तरी विचारा. अहो बाई भाऊजी असं काय म्हणतायचा, विचारा की. नाही मला एवढंच म्हणायचं होतं, माझा एकदा विचार करून बघा की.
म्हणजे कसं आहे तुम्ही विचार केला म्हणजे मला जरा चलते लागेल नाही. काय म्हणताय का? कसं काय आलो मी दिग्याच्या पानपट्टीत पुढे गेला उभारलेलो तेव्हा माझं लक्ष चांगलंच तुझ्याकडे होतं. याच्या गाडीवर दिसलीस म्हणून मी मागणं आलो. काय लेका मी वहिनीच विचाराय आलतो भागात एखादी चांगली मुलगी असली तर मला बघा. भाऊजी हे नुसतं असंच बोंबलते बघा. मी काय त्यातले आहे का सांगा. गावात अशी लई आहेत चांगलीला बात करतील. तुझा लेखा पदरच्या बायकोवर विश्वास नाही होईल. हा भाऊजी मी काय उद्या दूध घालायला येणार नाही तेव्हा आमची किटली तेवढी घेऊन जावा. म्हशी इकाय लागल्या तरी चालतील खरं मी घरात असल्याशिवाय इकडं यायचं नाही म्हणजे नाही. चल वहिनी जातो. बरं परत जर का त्याच्या गाडीवर दिसलीस तर सरळ गाडप करणार. हरच्या हरीच्या यांच्या भाद्रपद महिना यांच्याने आमच्या डोसक्याला तापला. तिच्या मागणं घातल्याने फिरतात तिची म्हणा आणि काय नाही मिळालं माणसावर बघते त्यांच्या आईच्या तुला ती नाही म्हणते तू का माझा दोष आहे नाही तर का माझी तिच्या आईला तिच्या राय गळगळीत धरली पटाक्षी नंतर काय कुणाला विचारायचे आयला काय खरं नव कुत्र्याचं एक रडते एक भुकते त्याला वेळ नाही मी वकूत नाही तिची म्हणा तोंड करते इकडं ज्योतिबाकडे करते. ह्या एकदा त्या अंबानीला तेवढं सांगायला पाहिजे होतं गावातली कुत्री तेवढी वंतारेला ने म्हणून आणि त्यांचं रेतन काढून जपानला दे. वर बघून चालायची सोय राहिलेली नाही राव. वर बघून चालायला लागलं की ही मागे येत्या खाली बघून चालावं आणि चुकून जर तुडवलं तर निश्चितच घंटे ध्याडवर. काय सांगू मंडळी अहो मधल्या बोटाला प्यार उठले म्हणून दावायला गेलतो सरकारी दवाखान्यात. डॉक्टर बी जरा तिथलं तरी वाईकच आहे. अहो बापायला तेवढं दंडात घे म्हणते आणि बाई दिसली की म्हणते खाली काय पाहिजे खुब्या. या काय सांगायचं तुम्हाला त्या नर्सला मधलं बोट दावल्यावर पिळायच्या आधीच घाण पाहिजे. आलास ये कुठे इलम करायला गेलतास. खातोय एकाचं आणि गातोय एकाचं. नाहीतर काय बरं झालं बाई वाट जाऊन आला असा ते नाहीतर आम्हाला रात्रभर झोपू दिले नसता. अगं ये तो दे 3 पाऱ्याने ऊस वडून खवं वड काऊन चांगलीच गरगरली आहेस की आणि मला झोपू दिलं नसतं सा. काय झोपू द्याला जागर राहायसारखं काय करतीस तेव्हा माझ्या संगीतला आहे. बापू ही 3 पारं करत्या म्हणून आम्ही आर खातोय नाहीतर इरड करायला गेलो असतो. तर ह्यो लागला तिचं कौतिक सांगायला. एक दिवस 3 पार करती आणि सॉक्स बूट घालून खालत वरत करती. गोड बोलून माझं हे आहे माझं ते आहे असं सांगून लगीन केला सा. जाग्यावर तर तुमचं काय यायचं नाही. काय नाही काय सांगू नको गावाचं मग काय नाही काय तरी. मला चांगली सरकारी नोकरीची स्थळ आली होती पण मी तुमच्या या पोरग्या बरोबर लगीन केलं. सरकारी नोकरीत हाय काय हे 2086 आहे. पोडवर राठ आहे राठ ह्याला बी सरकार मान्यता आहे आणि हे पोडवं बारकं नाही प्यार बघ की केवढा आहे.
एकदा घाण्यात घातलं की चर्रार रस पाडते. हे चौस बघितलंय की रस कमी आणि कुसच जास्त आहे. ए कुसऱ्या उसा, अरे बोल की काहीतरी. काय बोलू हा? तू कसा बोलशील रे गुलमाट शोध्या. हे गावचं द्याव उठवायचं बंद करा आता. हे आमचं द्याव थाऱ्याला लावूया, कळतंय का? तो तुझा जोडीदार आहे का नाही? अक्का संघ फिरत्याला छक्का, त्याला फोन लाव की. त्याला फोन लाव. एक मिनिट. आई अक्कानं कॉलर टून लावले रे बाबा. आई याव आता अक्का पाडती या बुक्का, भुलीवती साऱ्या गावाला आणि द्याव लावती थाऱ्याला. हॅलो हॅलो, कळंबची अक्का काय? हॅलो, कळंब्याची नव मी सोळंब्याची हाय रे. आता आता हे सुळंब कुठं आलं? वळंब्यापाशी रे, तुझ्या कामाचं बोल. काय नाही अक्का, आमचं द्याव थाऱ्यावर नाही ग. भल्या भल्यांचं देव मी उठवल्यात रे, तुझं बसवायचं काय रे? हा का ते ना तिथनं चरात लावू नकोस ग, इथं जरा जागेवर ये की. इति का नाही रे तुझी अक्का? कसली आहे जरा बघूया की तुझी ती अक्का. हा, ती इथं आल्यावर काय बोलू नकोस. अक्का आहे ती अक्का, पाडील तुझा बुक्का आणि घेईल तुझा या मोठ्या वाटाचा मुक्का. मग बरेच झाले की तिनं मुक्का घेतल्यावर मी बसते. साईटला वा, साईटला वा, साईटला वा. देवाची अक्का आल्या, देवाची अक्का. आलीस ये ये. ते मेन रोडला आलीस का बोळा बोळान आलीस? अरे म्हणजे येताना काय त्रास झाला नाही ना? थांब की अनुभवी माणूस आहे, त्रासाचं काय असलं तर मरून मी विचारू काय. अक्का काय त्रास झाला नाही ना? येताना काय झालं नाही रे, जातानाच काय झालं तर? जाताना अक्का मी आहे की, तुला काय त्रास होऊ देत नाही. तू कशाला भीतीस मला? तुला पद्धतशीर तू काळजीच करायचं काम नाही, बरोबर जाग्यावर नेऊन ठेवतो. हा का, माझं लगीन झाल्यापासून जरा कुचामतय. दिवसाचं कुचामतय का रातचं कुचामतय रे? रे यशा, लगीन झाल्यावरच कुचामतय, लग्नाच्या आधी कसं कुचमल? बघ नाही तर हे अक्का तुझं द्याव बसवायच्या आधी द्याव उठवल. हे जन्माला आल्यापासून मला खूप सांगते आणि त्याला काय होईल? अक्का ह्या दोघांच्या मुळे मला लागले कुचमायला. उद्या द्याव धुवून आणायचं आहे काय बाजार करायचा आहे ते सांगा. मग घे की ग लिहून. 20 नारळ, 30 लिंबू, जन्नत तांदूळ 30 किलो, केळी 5 डझन, किरक्या सुपाऱ्या 40, जुटिंगला गोंगड आणि मला लुगडं घे की रे. बरोबर. आणि काय राहिलंय काय? 27 भाकरी आणि तवाभर बटाटो. कांदणी लसूण सांगितलं नाही रे अक्का. या भाणाईला देवाचा बाजार सांगितलाय का दिवाळीचा? तुझा बाजार ऐकूनच निम्म कुचंबायचं थांबलं माझं. अक्का उद्या सकाळी लवकर या, द्याव धुवून आणायचं आहे बघ.
आलाय मसुजी उठवायच्या वक्ताला तू उठतास पंढरपुरात. अरे धुल्या का तू या अंगात येते का चाकू बुडवून? अरे या 3च आहेत, बाकीच्या 4 कुठं आहेत रे? बाकीच्या 4 गेल्या जेवण करायला हॉलला. म्हणून तर त्यांचं पाणी या एकटीनं गंजानं आणलं या. हाय 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 एवढ्या वेळ चालू कर, नाहीतर पक्याचा चाबूक खाशील बघ अक्का. तू दे तुझं घुमीव तू. अक्का हा तू चाबूकवाल्याला माग घे की रे तेवढं. काय विचारायचं ते लवकर विचारून घे. लय वेळ अंगात थांबत नाही रे बाळा. आम्हाला बी रोड सीन कमी वेळेत करायला सांगितलाय. आम्हाला बी थांबून चालत नाही. लय घुमू नको. देवा, ऊस वाढायला जाणाऱ्या बायकांची हजेरी वाढेल का? हाय ती हाजरी तुला जादा होती की रे बाळा. हव्याची आणि चहाचा हिशोब केला की वकिलाची हाजरी पाडतीस की ग बाळा. तेव्हा म्हशीच्या दुधाला फॅट लागणं झालंय, त्याला काय हाती घालायला पाहिजे तेवढं सांगा की. जा की रे तू कायच्या मायाला. तिथं बंड्या नारळाची आणि सौऱ्याची कडबा कुट्टी आणि मक्याची चुन्नी घाल की रे खायला. मग बघ फॅट कसं घुमतय. देवा देवा माझं लगीन औंधा होईल का? तू जेव्हा लोकांची चूल चालवायची बंद करणार तेव्हा तुझं लगीन होणार की रे बा. ती घरचीच चाल ना आणि बाहेरली काय चालली होतं देवा. हे देवा, आता माझं तेवढं गारानं आणि एक प्रश्न तेवढा सोडीव. दारूचं दुकान गावच्या बाहेरील गावात चालू होईल का? गावात चालू होणार, खरं त्याच्या आधी तुझी लाकडं नदीवर असणार की रे म्हाताऱ्या. देवा, माझा नवरा संशय घ्यायचा बंद होईल का? तू धान्य नाही म्हणून जातीस आणि तिथल्या बायकांचा फोन घेऊन बोलत बसतीस, मग संशय घेणारच की ग त्यो. जेव्हा 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 माझा अनेक प्रश्न तुमच्या अंगात आहे तेव्हा विचारू का? आता लय लांबट लावू नका सा रे बाळा. 25 मिनिटाचा कार्यक्रम करायला सांगितलाय रे बाळा. 35 मिनिटाचा झाला की मागच्या कडच्या बायका उठून जात्यात की रे बाळा. होय होय अक्का, तुझं म्हणणं खरं आहे. आता माझं बी टायमिंग झाले. दुकान बंद झाल्यावर मी काय प्यासा काही रेंडेल त्या. आणि काय माहिती आहे का अक्का, किती बी काय जरी कुणाला सांगितलं का नाही तरी पटत नाही. जो तो आपल्या आपल्या विचारानं जातोय. 25 मिनिटाचा का नाही 35 मिनिटाचा काय, ज्याचं त्याला कळतंय कसं कसं जगायचं. आम्ही सांगायची काय गरज आहे. आणि हो गणपती बाप्पा बसलाय ना, सगळ्यांनी बुद्धी द्यायला. बोला गणपती बाप्पा.